नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल. वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. मी दीपक वाघ, तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत करायला पाहिजे हँडल करायला पाहिजे होतं सगळं. करा तुम्हीच हँडल करा का, कारण की माहितीये का, कोणाला तरी बर्थडे आहे, सो आम्ही चाललोय येस बर्थडे ट्रिप साठी, बर्थडे वीकेंड साठी. ऍक्च्युअली येस बर्थडे वीकेंड चालू झालेला आहे. सगळ्यात पहिला स्टॉप जसं तुम्ही बघितला बघा, सीएनजी. ऍज युजल म्हटलं सीएनजी पहिले भरून घेऊ, मग बाकीचे कामं करू, कारण की 0 सीएनजी झालेलं आहे. आणि जो प्रवास आहे आमचा, किती किलोमीटरचा प्रवास आहे तो? 70 किलोमीटर. पुण्यापासून 70 किलोमीटर. आता एक लोकेशन आम्ही नवीन व्हेन्यू डिसाइड केला आहे. एरिया आपला कव्हर झालेला आहे. पाण्याच्या त्या साईडला होतो, पाण्याच्या या साईडला सर सब कुछ मिल जाएगा यहाँ पे. पानी, माउंटेन्स, ते जे सगळं काही मिळून जाईल. याचा अर्थ काय माहिती का? त्याचा अर्थ असा आहे की सगळा नेचर, व्ह्यू, सगळ्या गोष्टी, संध्याकाळचा व्ह्यू, सनसेट, सनराईज, नंतर पाणी, डोंगर, थंडी, व्ह्यू, रस्ता, सगळ्या गोष्टी असणार आहे. आता पटापट सीएनजी वरून हायवे क्रॉस करून घेऊ आणि मग तिथून आपले ब्लॉग स्टार्ट होणार आहे प्रॉपर. येस. तर आय होप तुम्हाला दिवाळीचं काय मस्त दिवाळी गेली. आमची खतरनाक दिवाळी गेली. खूप तसं तर बिझी शेड्यूल होता, पण तरी पण छान होऊन गेली आपली दिवाळी. सो हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी वन्स अगेन टू एव्हरीवन. आणि आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले. त्या व्हिडिओ असेल तर त्याच्याबद्दल काही आम्हाला इकडून सांगा, बाबा काय कसं वाटलं, काय कसं काय तुम्हाला म्हणणं आहे. आणि या पावना लेकच्या इथे आल्यानंतर इतके कॅम्पिंग आलेले, इतके लोकेशन, इतके रेस्टॉरंट आहे. शेवटी बायकोला उतरावं लागलं आणि ती आपल्याला लोकेशन दाखवत आहे. बघ इथं साईडलाच होतं आणि आम्ही कुठे शोधत होतो. गड आणि आमचं चेक इन सुद्धा झालेलं. आम्ही जागेवर पोहोचलेलो आहे. रस्ता तुम्ही बघितला असेल, काय खतरनाक रस्ता होता. आणि ह्या ठिकाणी बघा, इकडे कार पार्क केली आहे. आणि आता बघा एंट्री बघा. हा, आणि ही आहे आमची एंट्री. ओ हो हो हो, काय व्ह्यू आहे. अरे एक नंबर. कोकोला आणायला पाहिजे, कोकोची मजा झाली. पिंजरा पण आहे ना, पिंजऱ्यामध्ये अच्छा हेच असतील पिंजरा का, यांची जागा असेल. हे बघा ना, काय खतरनाक व्ह्यू आहे. वेगवेगळ्या टाईपचे स्टेज आहे. इकडे एक हा असा स्टे इकडे. पेट्स अलाउड. आपण विचारून बघू ना नेक्स्ट टाइम. जर आपल्याला खूपच चांगलं वाटलं असेल, आपण नेक्स्ट टाइम येऊ, तर तेव्हा पेटलाच आपले पेट्स घेऊन येऊ. पेट्स. नाव वी आर पेट पॅरेंट्स. आणि हे बघा, पावना रिव्हर फुल व्ह्यू. आणि हे आपलं स्टेकेशन आहे. A few moments later. आणि आलो आहे आपण एकदम मस्त पैकी. चेक इन करताच हा मस्त आहे ना, मस्त केलेलं आहे त्यांनी. तो आलेला मस्तपैकी चहा आणि नाश्ता मिळणार आणि त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करणार आहे. चलो. आणि आलेले आहे आपल्या भजा. कशा आहे. आम्ही आता पोहोचलोय. हो बघा, रिव्हर इथे आहे. थोडा आता चाय नाश्ता झालेला आहे आमचा, तर आम्ही म्हटलं जरा बाहेर निघू. सनसेट आम्हाला कॅप्चर करायचं आहे, पण एंड व्हायला लागलाय का. ओ हो 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 हो, ऑसम. आणि हे बघा, आता एक दुसऱ्या फोटो पॉइंट लावलेलो आहे आम्ही.
ही 3 इडियटची तर स्कूटर नाही आहे, ही कोणती स्कूटर आहे? पण जी पण आहे ना एक नंबर आहे माहिती का. जो व्ह्यू दिसतोय ना बायको, किलर. आणि आम्ही आता म्हणजे एवढी रात्र झाल्यानंतर आहे ना आम्हाला वाटलं पूर्ण अंधार असेल, पण असं अजिबात नव्हतं. काय माहोल सेट झालेला आहे, इतका माहोल सेट झालेला ना. हे बघा, हे बघा इकडे एक मस्त आहे ना डिनर किंवा असं रोमॅन्टिक लोकेशनसाठी गेलं आहे. इकडे मस्त ओ हो बंगडी मिळालेली आम्हाला, झुला. इथे मूवी नाईट होणार आहे आणि मूवी नाईटच्या व्यतिरिक्त हे बघा आपले हे इथंच आहे अजून. इकडे मस्त वेगळी इथंच काहीतरी आम्ही करणार आहे, थोडंसं टाइमपास करणार. नंतर दाखवतो तुम्हाला. आता खूप गाणं चालू आहे म्हणून एक कॉपीराईट मेजर म्हणून कट करतो, नंतर दाखवतो तुम्हाला. डिनर वगैरे एकदम मस्त झालं आमची, खूप छान डिनर होतं ना. त्यानंतर आताचा सीन बघा काय. अगर तो अपने पेरेंट्स को नहीं समझा सकती तो छोड़ दे. नेक्स्ट ऑप्शन. शादी मत कर किसी से भी. नेक्स्ट. मंजीत और रूप की शादी कर. नेक्स्ट. कोर्ट में प्रूव कर दे कि मंजीत इम्पोर्टेंट है. वो इम्पोर्टेंट नहीं है. नेक्स्ट. तुझे कैसे पता? एक सेकंड, मंजीत इम्पोर्टेंट नहीं है ये तुझे कैसे पता? आप लोग सब ऐसे क्यों देख रहे हैं? मैं नर्वस हो जाऊंगा. इधर उधर देखो भाई, इधर उधर देखो.